नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिमिलॅरिटी या मॅथ्स 2च्या पहिल्या चॅप्टरच्या दुसऱ्या सेशनमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ सेम हाईट, सेम बेस ऑर बोथ आर सेम याच्याविषयी आपण पूर्ण कल्पना घेतलेली आहे आणि त्यावरची उदाहरणंसुद्धा सोडवलेली आहेत. या सेशनमध्ये आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम या दोन मुद्द्यांवर विशेषतः बघायचं आहे. यामध्ये आपल्याला जे सब टायटल्स आहे म्हणजे काय शिकायचं आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला, तर त्याच्यामध्ये पहिले आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे पेअर्स ऑफ ट्रायंगल्स ऑफ सेम बेस, सेम हाईट ऑर बोथ आर सेम, किंवा आपल्याला त्याच्या समोर जाऊन शिकायचं आहे मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यावरचे एक दोन उदाहरणं आपल्याला बघायची आहेत आणि त्याच्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी आपल्याला घ्यायचं आहे. यामध्ये आता सगळ्यात पहिले आपण सुरुवात करणार आहोत की 1, 2, 3 असे पेअर्स ऑफ ट्रायंगल्स आपण घेणार आणि त्याच्यामध्ये सेम हाईट, सेम बेस ऑर बोथ आर सेम याविषयी आपण चर्चा करणार आहे. तर पहिला आपण जर ट्रायंगल विचारात घेतला तर त्या ट्रायंगलमध्ये मी 3 सब ट्रायंगल्स काढलेले आहेत. हा पहिला एक रेड, हा थोडासा ब्ल्यूइश आणि हा ग्रीनिश. तर तुम्हाला इकडे जे 2 ट्रायंगल्स आहेत या 2 ट्रायंगलमध्ये आपल्याला सगळ्यात पहिला विचार करायचा आहे. तर मी तुम्हाला त्यामध्ये जे हायलाईट करून दाखवतो आहे ते तुम्ही बारकाईनं बघा. समजा हा ट्रायंगल नंबर 1 आहे आणि हा ट्रायंगल नंबर 2 आहे. या 2 ट्रायंगलमध्ये काय दिसतंय तुम्हाला का? इथे दिस वन इज द कॉमन व्हर्टेक्स आणि या कॉमन व्हर्टेक्समधून जर मी अशा पद्धतीचा जर परपेंडिक्युलर टाकला, इट इज द सेम हाईट फॉर बोथ ट्रायंगल्स. म्हणजे ट्रायंगल नंबर 1 आणि ट्रायंगल नंबर 2 वर सेम हाईट हा आपला कंडिशन नंबर 1 ची जी कंडिशन आहे ती इथे लागलेली आपल्याला लावता येईल की द ट्रायंगल्स विथ कॉमन व्हर्टेक्स अँड विथ अ कॉमन परपेंडिक्युलर हाईट, देअरफॉर द एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस ॲज द हाईट इज सेम. दुसऱ्या ट्रायंगलमध्ये जर आपण विचारात घेतलं तर दुसरा जो ट्रायंगल आहे आपला, या ट्रायंगलमध्ये अगेन द रेडिश वन, अगेन आय विल सिलेक्ट द पेन. हा इथला जो तुम्हाला रेडिश वन वरचा जो इथे कॉमन दिसतोय तो आणि हा इकडला व्हायलेट रंगाचा. ह्या 2 ट्रायंगलमध्ये अगेन यू विल ऑब्झर्व दॅट धिस पॉइंट इज अ कॉमन व्हर्टेक्स आणि या कॉमन व्हर्टेक्समधून जर आपण असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर इट विल बी द सेम हाईट फॉर बोथ द ट्रायंगल्स. म्हणजे आता आपली कंडिशन नंबर परत 1 इथे आपल्याला अप्लाय करता येईल की या दोन्ही ट्रायंगलचा एक कॉमन व्हर्टेक्स असल्यामुळे की जर आपण इथे परपेंडिक्युलर टाकला तर इट इज अ कॉमन हाईट फॉर बोथ ट्रायंगल्स. देअरफॉर बाय कंडिशन नंबर 1 एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस मीन्स व्हॉट, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. आणि आता तिसऱ्या पोझिशनमध्ये जर तुम्ही पाहिलं, नाऊ आय विल सिलेक्ट दिस वन अँड दिस वन. यामध्ये तुम्हाला दिसेल की हा जो पहिला ट्रायंगल आहे इथे, हा जो ट्रायंगल तुम्हाला इथे दिसतोय या ट्रायंगलमध्ये आणि या ट्रायंगलमध्ये मला काय सारखं आहे, बेस सारखं आहे की हाईट सारखं आहे बघायचं आहे. काय दिसतंय तुम्हाला इथे की these two triangles are based on the same base. This is the common base for them, this one, and these two triangles are situated in a parallel line. ही या 2 पॅरलल लाईन्स आहेत म्हणजे यांची जी हाईट आहे ही हाईट सारखी आहे. म्हणजे ह्या तिसऱ्या पेअरमध्ये तुम्हाला दिसेल की अँगल 1 and अँगल 2 आर ऑन सेम बेस विथ द सेम हाईट, द हाईट ऑफ द लाईन परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. याच्यावरनं तुमच्या अशा लक्षात येईल की पहिल्या ट्रायंगलमध्ये हा जो परपेंडिक्युलर जर आपण इथून टाकला तर ह्या परपेंडिक्युलरवरनं आपल्याला A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. इथे जर आपण इथून जर कॉमन हाईट जर टाकली अशी तर परत तुमच्या असं लक्षात येईल की A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. आणि या तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे की बोथ ट्रायंगल्स आर ऑन सेम बेस विथ सेम हाईट, देअरफॉर A1 इज इक्वल टू A2. या पद्धतीनं जर तुम्ही याचा तिन्ही आकृत्यांचा जर विचार केला तर तुम्हाला आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटीची थेरमची तुम्हाला थोडीशी कल्पना येईल. बघा त्याचं स्टेटमेंट काय आहे. आपण एक महत्त्वाचा थेरम शिकायला जात आहोत. दिस इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि याला आपण म्हणतो BPT. काय आहे थेरमचं स्टेटमेंट काय आहे? इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersects the remaining sides in 2 distinct points,
then the line divides the sides in the same proportion. म्हणजे याचा अर्थ काय की ट्रायंगलला 3 साइड आहे, 3 पैकी कोणत्याही एका साइडला जर आपण पॅरलल एक लाईन काढली, इट विल ऑब्वियसली डिवाइड द रिमेनिंग 2 साइड्स इंटू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. आणि आपण जर याचा समोर विचार केला तर अशी डायग्राम जर तुमच्या समोर आली, इन ट्रायंगल ABC लाइन L इज पॅरलल टू BC. तुम्हाला स्पष्टपणे इथे दिसत आहे की जी लाइन आहे, दिस लाइन इज पॅरलल टू लाइन BC. मग आता तिथे AB या साइडला त्यांनी इथे इंटरसेक्ट केलेला आहे आणि AC या साइडला इथे त्यांनी Q मध्ये इंटरसेक्ट केलेला आहे. याचा अर्थ काय होतो की AP हा पहिलं डिव्हिजन, PB हे दुसरं डिव्हिजन, म्हणजे काय होईल AP अपॉन PB डिव्हिजन झालं आणि त्याचा रेशो AP अपॉन PB आणि AC ला त्यांनी Q मध्ये छेदलेला आहे. याचा अर्थ AQ अपॉन QC असा दुसऱ्या डिव्हिजनचा रेशो झालेला आहे. म्हणून आपण काय पाहणार आहोत, इथे काय दिलेलं आहे बघून घ्या. गिवन मध्ये इन ट्रायंगल ABC लाइन L इज पॅरलल टू लाइन BC. बघून घ्या दिलेला इथे लाइन BC ला लाइन L पॅरलल आहे. AC ला तो P मध्ये आणि Q मध्ये काय करतो आहे, इंटरसेक्ट करतो आहे. बघा AB ला त्यांनी P मध्ये आणि AC ला त्यांनी Q मध्ये इंटरसेक्ट केलेला आहे. समोर बघा काय येईल, जे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्याला टू प्रूव्ह म्हणतो आपण. पहिलं डिव्हिजन AP अपॉन PB, दुसरं डिव्हिजन AQ अपॉन QC आर इन प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे दोन्ही रेशो सारखे राहतील. चला याचा प्रूफ बघूया काय आहे. तर प्रूफ सुरू करायच्या पहिले दिलेल्या आकृतीमध्ये आणखीन काही जर आपण बदल करत असू त्याला आपण कन्स्ट्रक्शन असं म्हणतो. आणि या कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं आपण, सेगमेंट PC जो आहे हा आपण इथे ड्रॉ केला. बघा इथे कुठे आहे PC आणि BQ ला ड्रॉ केला. बघा इथे BQ कुठे आहे, बघा BQ. म्हणजे पहिलेच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला दाखवलेले जे 3 ट्रायंगल आहेत ते इथे तुमच्या कामात येणार आहे. कसं बघा, नाउ आय विल सिलेक्ट अगेन पेन अँड टू शो यू द 3 पेयर्स ऑफ ट्रायंगल्स. बघा काय दिसत आहे तुम्हाला, दिस इज द फर्स्ट अँड दिस इज द सेकंड. इन ट्रायंगल APQ तिघांमध्ये जो आपण रेड ट्रायंगलनी दाखवला होता, इट वॉज अ कॉमन ट्रायंगल फॉर बोथ दी गिवन ट्रायंगल्स. APQ पहिला आणि दुसरा कोणता आहे PBQ. बघा कुठे आहे PBQ. दिस इज द फर्स्ट वन अँड दिस इज द सेकंड वन. अगेन I will say Q is the common vertex and if I draw perpendicular QF then it is a common height to both the triangles. म्हणजे APQ आणि BPQ या दोन्ही ट्रायंगलची हाईट QF ही सारखी आहे आणि म्हणून एरिया प्रोपोर्शनल टू देअर बेसेस. म्हणून एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल PQB इज इक्वल टू AP अपॉन PB. हाईट इज सेम, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. आता आपण याला सिलेक्ट करूया दुसऱ्या पेअरला. कोणती पेअर आहे रे बाबा दुसरी, बघून घ्या बरं इथे. सांगा तुम्ही तोपर्यंत मला दुसरी पेअर कोणती सांगितली होती. दुसरी डायग्राम आठवा. दिस इज 1 अँड दिस इज 2. म्हणजे APQ सेम आहे दोघांमध्ये आणि PQC हा दुसरा इथे असा. बघून घ्या इथे 1 2 आणि 3 साइड असलेला दुसरा. काय दिसत आहे दोघांमध्ये अगेन, चला सांगा. इथे तुम्हाला दिसेल की Q इज द कॉमन वर्टेक्स. QF काय झाला रे बाबा, त्याचा यस कॉमन हाईट आणि त्याच्यामुळे दोन्ही ट्रायंगलचा जो रेशो आहे तो काय झाला B1 अपॉन B2. बघा इथे एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल PQC इज इक्वल टू AQ अपॉन QC. ॲज अगेन द हाईट इज सेम, देअरफॉर द प्रपोर्शन इज टू देअर बेसेस. नाव आता तिसरी आकृती आठवा. कोणती तिसरी आकृती आहे, त्या तिसऱ्या आकृतीमध्ये मी काय घेतलं होतं की हे खालचे 2 त्रिकोण घेतले होते असा. दिस वन कोणता रे BPQ अँड द नेक्स्ट वन इज दिस वन. दिस वॉज फर्स्ट अँड दिस वॉज सेकंड. काय लक्षात येतं तुमच्या, ह्या 2 लाईन एकमेकांना पॅरलल आहे म्हणजे परपेंडिक्युलर हाईट आहे आणि ही हाईट सेम झाली आणि इथे आपल्याला यांचा बेस PQ हा सारखा दिसतोय. म्हणजे या 2 ट्रायंगल मध्ये बघून घ्या इथे लिहिलाय मी, हेन्स ट्रायंगल PQB अँड PQC हॅव इक्वल हाईट्स अँड देअर कॉमन बेस इज विच वन PQ.
Therefore, these two triangles, this is number 1 and this is number 2. These two triangles are having the same base and same height. Therefore, their areas are same. बघून घ्या इथे मी लिहिलेलं आहे. Area triangle PQB and area triangle PQC are same. मग आता इथे तुम्हाला दिसत आहे काय दिसतं बघा, हे दोन सारखे ट्रायंगल आहेत आणि आत्ताच आपण ह्या दोन ट्रायंगलचा एरिया सारखा दाखवलेला आहे. आणि याचा अर्थ असा झाला की हा जो रेशो आहे इकडला, हा रेशो एकमेकांशी सारखा झाला. बघून घ्या, एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल PQC. आणि जर एक साइड सारखी झाली, ऑब्वियसली द सेकंड वन शुड सेम. Therefore, AP upon PB is equal to AQ upon QC. This is the basic proportionality theorem. आता मला सांगा की मी जर इथे असा एखादा ट्रायंगल काढला ज्याचं नाव दिलं तुमच्या आवडीचं, मी परत ABC, आणि रेषा कोणती अशी L काढली आणि इथे मात्र मी आता इंटरसेक्शन याचं जे आहे पॉइंट्स बदलवले, X आणि Y लिहिले. इथे मला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लावून दाखवा. बघा काय होईल. आता नाव द पॉइंट ऑफ डिव्हिजन इज X, AB is the first segment, first side. Therefore, AX upon XB, okay, is equal to दुसऱ्या साइडचं डिव्हिजन सांगा. यस, यू आर राईट, AY upon YC. अशा पद्धतीनं छोटे छोटे गणित सोडवण्याकरता किंवा हा जो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे हा परीक्षेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. तर तुम्ही या बाबतीमध्ये लक्ष द्याल. आता आपल्याला याच्यावरचं एक छोटंसं गणित बघायचं आहे. ॲक्टिव्हिटी तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहे. आता गणित पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की गणित कशावर आधारित आहे, हे तुमचं ऑब्झर्वेशन आहे. आणि इथे तुम्हाला दिसतं आहे की एक ट्रायंगल मोठा दिलेला आहे DEF. याच्यामध्ये या EF ला QR पॅरलल आहे, DF ला PR पॅरलल आहे आणि DE ला PQ पॅरलल आहे. दिसतं आहे तुम्हाला, दिलेलं आहे त्यांनी इथे. बघा इथे दिलेलं आहे सगळं, हे एवढं दिलेलं आहे. PQ is parallel to DE, QR is parallel to EF and काय करायचं आपल्याला प्रूव्ह, PR is parallel to DF. कुठे आहे बघा PR, कुठे आहे बघून घ्या PR, हा इथे आहे आणि हा कोणाशी पॅरलल आहे, DF शी पॅरलल आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आता तुम्ही तयारीला लागा. काय दिलेलं आहे हे आपल्याला पहिलं बघून घ्यायचं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, सेगमेंट PQ is parallel to DE. बघा कुठे आहे PQ, दिसला PQ आणि D ला पॅरलल आहे. आहे दिसतो आहे. पॅरलल म्हटल्याबरोबर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लागेल. पटकन आठवून घ्या, X पासून खाली त्या बाजूला आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लावता आला पाहिजे. सेगमेंट QR इज पॅरलल टू EF. कुठे आहे बघून घ्या, QR दिसला. EF कुठे आहे बघून घ्या, दिसला. ते पॅरलल म्हटल्याबरोबर X च्या खालच्या बाजूनी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लावता आला पाहिजे. नाव वी विल मूव टू द ॲक्टिव्हिटी. बघून घ्या, चला सांगा उत्तर पटापट. इन ट्रायंगल XDE, वेर इज XDE? PQ इज पॅरलल टू D. उत्तर सांगा. XP अपॉन, हे गिवन दिलेलं आहे आपल्याला, XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. व्हाय? बिकॉज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यानंतर चला समोर, XEF बघा कुठे आहे. हा X आहे, हा E आहे आणि हा F आहे. या ट्रायंगल मध्ये QR इज पॅरलल टू EF दिलेला आहे. इथे बघून घ्या, दिसताय. आता समोर चला, सांगा त्याची फिल इन द ब्लँक. गिवन आहे बरोबर, आहे बरोबर. या दोघांवरनं काय दिसतं तुमच्या लक्षात, काय येतं की तुम्हाला एक बाजू सारखी दिलेली आहे. कोणती? XQ अपॉन QE. ही बाजू सारखी झाली. जर प्रपोर्शन मध्ये एक बाजू सारखी झाली तर ऑब्वियसली दुसरी बाजू सारखी राहते. म्हणून इथे काय लिहिणार आता तुम्ही, उरलेला XP अपॉन PD आणि XR अपॉन RF. येतं काही नाही बघून घ्या बरं. बघा इथे आलं, आहे BPT लावला. चला सांगा, आला XP अपॉन PD, आला XR अपॉन EF. तर या पद्धतीनं आपल्याला कॉन्व्हर्स लावता आला. मीन्स वेन द रेशोज आर सेम, लाईन इज पॅरलल. आणि तेच आपल्याला आता शिकायचं आहे इथे. बघा काय शिकायचं आहे, दिस इज कॉन्व्हर्स ऑफ BPT. आणि या कॉन्व्हर्स ऑफ BPT मध्ये आपल्याला इनडायरेक्ट मेथड लावायची आहे. कशी लावायची आहे बघून घ्या. पहिले स्टेटमेंट बघायचं. केव्हाही थेरम शिकायचा झाला
तर थेरमचा पहिले गिव्हन पार्ट बघायचा. गिव्हन पार्ट कुठून कुठे असतो, तर इफ पासून तर पूर्णविरामापर्यंत किंवा जो त्याच्यामध्ये कंजंक्शन लावलेलं असेल तिथपर्यंत आहे बघा. इथून इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन अ सेम रेशो, हा झाला तुमचा गिव्हन पार्ट इथून इथपर्यंत झालं. देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड, देन पासून फुल स्टॉप पर्यंत तुम्हाला टू प्रूव्ह मध्ये घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. तर आता इथे आपण कोणता पार्ट गिव्हन मध्ये आहे आणि कोणता पार्ट टू प्रूव्ह मध्ये आहे हे बघूया आपण. चला बघा काय दिसलं तुम्हाला की दिस थेरम कॅन बी प्रूव्ड बाय टेकिंग लाईन डी ई सच दॅट AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC अँड अज्युमिंग दॅट D इज नॉट पॅरलल टू BC. लक्षात ठेवायचं, या मेथडला इनडायरेक्ट मेथड असं म्हणायचं. का बरं इनडायरेक्ट मेथड असं म्हणायचं, आपल्याला सिद्ध करायचं आहे की दिस DE इज पॅरलल टू BC. आणि आपण सुरुवात कुठून केली की DE इज नॉट पॅरलल टू BC, हे आपण काय केली, सुरुवात केली. मग आता त्याच्यामध्ये आणखीन समोर चला काय होतं बघा की जर AD आणि DB आणि AE आणि EC हे प्रपोर्शन मध्ये आहे, तर आपण काय म्हटलं आहे फक्त की DE इज नॉट पॅरलल टू BC. मग आपण दिलेल्या एका रेषेला पॅरलल असलेली दुसरी रेषा काढू शकतो. ही दिलेली नाही रेषा पॅरलल म्हणून, तर आपण D मधून जाणारी DE डॅश ही रेषा पॅरलल आहे असं म्हणू. मग रेषा पॅरलल आहे असं म्हटल्याबरोबर काय झालं की इथे आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लावला. Y मध्ये आपल्याला काय येईल, BPT. मग काय म्हणू आपण, इफ लाईन DE डॅश इज पॅरलल टू BC देन AD अपॉन DB इज इक्वल टू AE डॅश अपॉन E डॅश C. वाय, बिकॉज ड्युटी. आणि इथे आता आपण काय म्हटलं, देअरफॉर AE अपॉन EC इज इक्वल टू AE डॅश अपॉन EC डॅश. वाय, कारण की हा इथे दिलाय बघा AD अपॉन DB हा कोणासोबत दिलेला आहे त्यांनी इथे, AE अपॉन EC सोबत. देअरफॉर वी हॅव सबस्टिट्यूटेड द व्हॅल्यू ऑफ AD अपॉन DB हिअर. आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट बघूया आपण आता. आणि आता आपल्याला काय करायचं, दोघांमध्ये एक ऍड करायचा आहे. एक ऍड केल्यावर काय होईल बघा, AE अपॉन EC प्लस 1 इज इक्वल टू AE डॅश अपॉन E डॅश C प्लस 1. आणि मी आता इथे याचा काय घेतोय, LCM घेतोय. LCM इज EC, हा इथे घेतला. आणि मी क्रॉस मल्टिप्लाय करून AE प्लस EC, ह्या AE प्लस EC ची आपल्याला बेरीज करता येते. कुठे आहे बघा, AE इथून इथपर्यंत, EC कुठे आहे, इथून इथपर्यंत. दोघांची बेरीज काय झाली, काय झालं, ॲडिशन ऑफ सेगमेंट्स, काय झालं, EC. आणि आता AE डॅश आणि EC डॅश कुठून आला, तर EC डॅश इज LCM. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हाला इथे EC डॅश, त्याचा कॉमन डिनॉमिनेटर AE डॅश प्लस E डॅश C, या पद्धतीनं आपल्याला मिळालं. या दोघांची बेरीज करता येते का, तर बघा बरं, AE डॅश या इथून इथपर्यंत आणि E डॅश C इथून इथपर्यंत कॉमन पॉईंट आहे. ॲडिशन सेगमेंटचा आपल्याला प्रॉपर्टी लावता येते. काय बनतं तो, A पासून C पर्यंत. बघा इथे दिसला. तर यामध्ये आपण असं बघूया, AC दोघांचा न्यूमरेटर झाला सारखा आणि म्हणून EC इज इक्वल टू E डॅश C. EC इज इक्वल टू काय आलं, E डॅश C आलं. आणि EC इज इक्वल टू E डॅश C आल्याबरोबर काय झालं की दिस C पॉईंट अगेन इज सेम. म्हणजे हा जो E आहे हा कोणासोबत आला पाहिजे, हा आपल्याला आला पाहिजे E इज इक्वल टू E डॅश, बिकॉज दिस C पॉइंट इज कॉमन हियर. दिस C पॉइंट इज कॉमन हियर, दिस वन. अगेन देअरफॉर E इज इक्वल टू E डॅश. आणि E इज इक्वल टू E डॅश म्हटलं तर काय झालं की आपण जे गृहीत धरलं ते चुकलं. काय गृहीत धरलं होतं आपण की हा जो DE आहे हा BC ला पॅरलल नाही. इथून आपण सुरुवात केली होती. आणि आता आपण काय सिद्ध करतो आहे की E डॅश आणि E हे दोन्ही पॉईंट सारखे आहे. म्हणजे दे मस्ट कोइन्साइड विथ ईच अदर, दे आर नॉट डिफरंट. आणि देअरफॉर दिस DE इज पॅरलल टू BC. हे बघा शेवटी आपण इथे लिहिलेलं आहे, हेज दे कोइन्साइड विथ ईच अदर, देअरफॉर दिस DE and DE dash are the same lines, therefore DE is parallel to BC. This is called as the converse theorem. या याच्यामध्ये आपण काय काय शिकलो ते बघून घ्या. आपण शिकलो याच्यामध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याच्या पहिलेचे आपण 3 त्रिकोण पाहिले, 3 ट्रायंगल्समध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमची आपण तयारी केली.
बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम पाहिलं, एक ॲक्टिव्हिटी घेतली आणि त्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी पाहिलं. आता याच्यावरचे जे उदाहरणं आहेत, जे एक्झाम्पल्स तुमच्या एक्झरसाईजमध्ये दिलेले आहेत, ते तुम्हाला सोडवायचे आहेत आणि काही डिफिकल्टी असेल तर ती समोर आपण डिस्कस करणार आहोत. थँक्यू.